नमस्कार मित्रांनो. आजची स्त्री जी सक्षम झालेली आहे सगळीकडे आपल्या त्याचं कारण जे आहेत त्यांना विनम्र अभिवादन करूया. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री सक्षमीकरणाचे सुरुवात केली. ते प्रेरणास्थान आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यवस्थापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय भगिनींनो, बंधूंनो, आज मी तुमच्यासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान भारतातील स्त्रीमुक्तीच्या ज्योती ज्या आहेत त्यांच्याबद्दल सांगणार आहे. ज्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या भारतातील स्त्रीमुक्तीच्या पहिल्या क्रांतिकारक स्त्री होत्या. सावित्रीबाई फुले यांनी अन्याय, अपमान, दगड, शेण, शिव्या हे सर्व सहन करत शिक्षणाचा दीप लावला आणि तो विझू दिला नाही. 1900 नाही 1818 साली महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्यासोबत त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोक त्यांच्या अंगावर शेण फेकत, पण सावित्रीबाईंनी सोबत नेहमी एक अतिरिक्त साडी घेऊन जात आणि शाळेत पोहोचून पुन्हा शिकवायला सुरुवात करत. माझ्या भगिनींनो, ती ही फक्त स्त्री नव्हती, तर एक जिवंत अशी क्रांती होती. त्या म्हणाल्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो, पण सावित्रीबाईंनी प्रत्यक्षात ते जगून दाखवलं. बालविवाह, सतीप्रथा, विधवांचे शोषण, अस्पृश्यता या सगळ्या विरोधात त्याने आवाज उठवला. आजच्या काळात स्त्री डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर आणि उद्योजक म्हणत आहे, पण या सगळ्याच्या मुळाशी सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष आहे. माझ्या तरुण भगिनींनो, स्वतःला एक कधीही कमजोर समजू नका. तुमच्यात असलेली शक्ती ओळखा. शिक्षण हाच खरा आपलं शस्त्र आहे आणि सावित्रीबाई फुले हे त्या शस्त्राचे मूर्तिमंत रूप होत्या. चला आपण सगळे मिळून आज संकल्प करूया की प्रत्येक मुलगी शिकेल, प्रत्येक स्त्री सक्षम होईल आणि प्रत्येक घरात सावित्रीबाईंचे विचार पोहोचूया. जिथे स्त्री सुरक्षित, शिक्षित आणि आत्मनिर्भर असते, तेथेच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मिती होते, राष्ट्र प्रगत होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण आयुष्य हे संघर्षमय होता. त्यांना विनम्र अभिवादन. जय ज्योतिबा, जय सावित्रीबाई, जय सक्षमीकरण.